नमस्कार, मी श्याम घुमरे, बेजो सीड्स इंडिया या ठिकाणी आपण बारामतीमध्ये एक लाईव्ह डेमो प्लॉट केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काही सॅम्पल लावलेले आहेत। आपल्या कंपनीचं येलो रेड कॅप्सिकम येते, येलोमध्ये रिलेनिओ म्हणून येते ही व्हरायटी आणि रेडमध्ये झिंगू म्हणून व्हरायटी येते। या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव वगैरे पण दिलेलं आहे। नाशिकचे किरण रायते म्हणून शेतकरी, त्यांच्या इथला माल आहे हा, प्रोटेक्टेडमध्ये आणि त्याच्यानंतर 4 ब्लॉकी फळ आहे। त्याच्यानंतर वजन 180 ग्रॅमपर्यंत भरतं आहे। त्यानंतर ग्रीन शेडनेटसाठी आपण थेम्स म्हणून ही व्हरायटी आपण देतो। ग्रीन कॅप्सिकममध्ये वजन, चमक आणि याचं खास वैशिष्ट्य असं की टेम्परेचर वाढलं तरीही त्याची सेटिंग चांगल्या प्रकारे होते। त्याच्यानंतर टेम्परेट कॉलीफ्लॉवरमध्ये उजाला आणि सफेदा, आपण या 2 व्हरायट्या इथं लागवड तशी केलेली आहे। प्लॉटवर बघू शकता, पूर्ण सेल्फ ब्लांचिंग आहे, गड्डा कॉम्पॅक्ट आहे, चांगल्या प्रकारे सेल्फ ब्लांचिंग असल्यामुळे पूर्ण व्हाईट असते। त्याच्यानंतर आपण कंपनीच्या हायब्रिड गाजर लावलेले आहेत। या ठिकाणी बर्मुडा, नेव्हिस, कॅनबेरा आणि नतुना अशा 4 व्हरायट्या लागवड केलेली आहे। कंपनीची खासियत ही गाजरामध्ये आहे महत्त्वाची। त्याच्यानंतर दुसरं आपण कंपनीचं बोरो म्हणून हे बीट आहे आपलं। त्याच्यानंतर पाब्लो आणि बोहान असे 3 व्हरायटी आपण कंपनीच्या बीटाच्या आपण देतो या ठिकाणी। पाब्लोची खासियत अशी आहे, उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत वाढतं, पानांना करपा येत नाही, 3 फुटापर्यंत त्याची वाढ होते आणि साईज आणि कलर तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं एक्झॉटिकलमध्ये सॅलरी येते, पार्सली येते, बंचिंग ओनियन येतं, त्यानंतर झुकिनी येते, त्यानंतर आपलं लकी आणि कोयना अशी 2 व्हरायटी ह्या आपलं या ठिकाणी देतो। त्याच्यानंतर हा रेड रॅडिश आहे, रेड रॅडिश रेगे म्हणून व्हरायटी आहे। आपल्या ह्या महाबळेश्वर भागामध्ये याची चांगल्या प्रकारे लागवड होती। त्याच्यानंतर हे केल आहे, लिफी व्हेजिटेबलमध्ये मोडलं जातं। याच्यामध्ये व्हिटॅमिन एचा सोर्स अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। डार्कीबोर म्हणून ही व्हरायटी येते। त्याच्यानंतर आपलं आईसबर्गमध्ये जॉईस ही व्हरायटी येते। साधारण वजन 800 ग्रॅमपर्यंत शेतकऱ्याला मिळतं। त्याच्यानंतर पुढची व्हरायटी आहे इंडिगो रॅडिचो रोसो, हे पण लिफी व्हेजिटेबलमध्ये येतं। अशा पद्धतीत त्याचा कंद आहे। हे पण 5 स्टार हॉटेल्स वगैरे, मॉल्स वगैरे याचे डिमांड चांगल्या पद्धतीत असते। त्याच्यानंतर कंपनीचं सर्वात मोठं हायब्रिड कांद्यामध्ये काम करते कंपनी। जवळजवळ 200 प्रकारचे हायब्रिड्स कांद्यामध्ये कंपनी अवेलेबल करते। त्याच्यामध्ये ग्रॅनो ओनियन, त्याच्यानंतर रेग्युलर ओनियनमध्ये आपल्याकडं आपण बेजो कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते। ओके, धन्यवाद। तर तुम्ही अशा प्रकारे आता ही पूर्ण बेजो कंपनीचे जे काय उत्पादन आहेत याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली। तुम्हाला आता जे काय तुम्हाला बेजो कंपनीचे जे काही उत्पादन आहेत हे पूर्ण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे। तर याच्याबरोबर ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता। पूर्ण जे ह्यांची उत्पादन आहेत एकदम ह्यांनी विकसित केलेले जे काही वस्तू आहेत, जे काय नवीन जे काय प्लांटेशन आहेत हे सगळे त्यांनी विकसित केलेले आहेत। तर ते तुम्ही ह्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि कोणत्या प्लांटेशनसाठी कोणत्या ह्याच्यासाठी वेगवेगळे कोणते औषधं वगैरे ह्यांनी डेव्हलप केलेले आहेत हे पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील ह्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर। तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या।